नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं प्रथमतः खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या साधारणतः बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे काही बोर्डाचे पेपर 12th बोर्डाचे पेपर जे काही आहेत तर ते संपलेले आहेत. काही मोजक्या विद्यार्थ्यांचे जिओग्राफी किंवा IT इलेक्ट्रॉनिक्स यासारखे पेपर राहिलेले आहेत. पण साधारणतः जर विद्यार्थ्यांचा जर आपण एक पर्सेंटेज काढलं तर मॅक्झिमम विद्यार्थी जे काही आहेत तर ते त्या ठिकाणी महत्त्वाचे बोर्डाचे पेपर संपल्यामुळं सध्या एका वेगळ्याच अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले आहेत. ते म्हणजे आता येणाऱ्या साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तर ह्याच्यापैकी नेमकी कोणत्या एक्झामची तयारी करायची. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी कदाचित असे असतील की ज्यांनी आपल्याला CET करायचं का नीट करायचं का JEE वगैरे करायचं हे आधीच ठरवलेलं असेल. असं जर ठरवलेलं असेल तर खूप छान, कारण शेवटी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे सगळ्यात लवकर अभ्यासाला लागतात आणि खूप आधीपासून प्रिपरेशन करतात तर त्यांचाच रिझल्ट हा सर्वोत्तम असतो. आणि तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आता बोर्डाची एक्झाम होईपर्यंत देखील प्रॉपर ठरवलेलंच नाही आहे की आपल्याला CET द्यायची की नाही, द्यायची असेल तर नेमकी कोणती CET द्यायची आणि भविष्यात आपल्याला नेमकं त्या ठिकाणी कोणत्या डिग्री कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. मित्रांनो, याच दृष्टीनं आज आपण जे काही वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, तुम्ही तुमच्या ग्रुपनुसार कोणकोणत्या एक्झामला इलिजिबल आहात आणि त्यापैकी कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करणं हे तुमच्यासाठी सगळ्यात चांगला निर्णय ठरू शकतं, या दृष्टीनं थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे आणि आणखी देखील ते गोंधळात आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, साधारणतः 12thला आपण असं समजूया की तुमचे जे काही ग्रुप्स आहेत तर ते 3 प्रकारचे आहेत. काही विद्यार्थ्यांचा PCM ग्रुप असेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. काही विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप असेल तर काही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी PCMB ग्रुप असेल. आता आपण क्रमाक्रमानं चर्चा करूया की या सगळ्या प्रत्येक ग्रुपसाठी कोणकोणत्या त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, आता महत्त्वाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण फक्त विचारात घेणार आहोत, कारण इतरही बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात. फॉर एक्झाम्पल सेंट्रल लेवलच्या जर म्हटलं तर CUET नावाची परीक्षा असते किंवा नेस्ट सारखी परीक्षा असते किंवा मग आयसर ॲडमिशन किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट असते, ठीक आहे, किंवा मग आर्किटेक्चरसाठी जर जायचं असेल तर नाटासारखी परीक्षा असते. त्या एक्झामला सध्या तरी आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि मॅक्झिमम विद्यार्थी ज्या एक्झामचं प्रिपरेशन करतात अशा 3 एक्झामवर आपण इथं चर्चा करणार आहोत. त्यापैकी पहिली एक्झाम म्हणजे MHT CET, ठीक आहे. तर MHT CET देणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात निश्चितच खूप जास्त आहे. त्यापाठोपाठ बरेचसे विद्यार्थी JEE आणि नीटचं देखील प्रिपरेशन करतात. आता विद्यार्थ्यांना म्हणजे विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप PCM आहे तर यांच्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर त्यांनी MHT CETचं प्रिपरेशन करायचं का JEEचं करायचं. आता या दोन्ही एक्झाममध्ये नेमका फरक काय आहे हे निश्चितच तुम्हाला माहिती असेल, तरी देखील एक थोडक्यात ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. MHT CET थ्रू तुम्ही PCMची MHT CET जर देणार असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं, त्यासोबतच तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन भेटतं आणि त्या ठिकाणी ॲग्रीमधले बरेचसे जे काही कोर्सेस आहेत, 9 प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहेत ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, तर त्यापैकी साधारणतः 7 डिग्री कोर्सेसला तुम्हाला PCMच्या MHT CETमधून ॲडमिशन मिळू शकतं. JEE जी काही आहे तर ही सेंट्रल लेवलची एक्झाम आहे. तर आता हिच्यामधून जे काही ॲडमिशन्स भेटत असतात तर हे मेनली ही परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं टार्गेट IIT किंवा NIT किंवा मग आयसर वगैरे या पद्धतीचं असतं. मग आता मुद्दा असा आहे की बोर्डाची परीक्षा होईपर्यंत समजा ज्यांनी MHT CETचाही प्रॉपर अभ्यास केलेला नाही आहे किंवा JEEचाही अभ्यास केलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय उपयुक्त किंवा जास्त फायद्याचा असेल. दोन्हीही एक्झामची प्रिपरेशन करणं हे योग्य राहील का, तर बिलकुल नाही मित्रांनो. कितीही नाही म्हटलं तरी JEE ही जी काही एक्झाम आहे तर ही थोडीशी हार्ड लेवलची आहे. म्हणजे CETच्या तुलनेत जर विचार केला तर हिची जी काही त्या ठिकाणी लेवल आहे तर ती बरीचशी हार्ड आहे. आणि जर तुम्हाला IIT किंवा NITला ॲडमिशन घेण्यासाठी जर JEE द्यायची असेल तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही JEE मेन्स पास होऊन जमणार नाही, तुम्हाला JEE ॲडव्हान्सला देखील चांगला स्कोअर पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुमचं प्रिपरेशन जे काही आहे तर 11th पासून असेल आणि तेही CBSE पॅटर्ननुसार, कारण याचा जो सिलेबस आहे तर तो आपला स्टेट बोर्डाचा नाही आहे, तो CBSEचा NCERTचे बुक्स इथं वापरलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी JEEचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा
तुम्ही MST-CETचा निर्णय घेणं कधीही फायद्याचं आहे, कारण तुम्ही या ठिकाणी JEE मधून IIT NITलाही जाऊ शकता आणि महाराष्ट्रातले जे काही टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांना देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. CETचं लिमिटेशन काय आहे, तर इथून फक्त तुम्हाला IIT किंवा NIT सारख्या नामवंत संस्थांमध्ये जाता येत नाही. याचा अर्थ CET मधून इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगले भेटत नाही आहेत का? बिलकुल भेटतात मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही MST-CET देऊन, PCMची MST-CET देऊन COEP किंवा मग VIT, VJTI यासारखे बरेचसे जे काही महाराष्ट्रातले टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर त्यांच्यामध्ये प्रवेश मिळवू शकता. म्हणजे माझा तरी हाच सल्ला असेल की तुम्ही आत्तापर्यंत JEEचा अभ्यास केलेला नसेल आणि येत्या म्हणजे साधारणतः पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही आता प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही JEEच्या ऐवजी MST-CETला निवडणं कधीही फायद्याचं असेल. यामधून तुम्हाला नक्कीच खूप चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस मिळू शकतात आणि इतर अपॉर्च्युनिटीज तर आहेतच. ठीक आहे, आता PCM विषयी चर्चा केली. आता आपण थोडंसं PCBकडे वळूया. ज्या विद्यार्थ्यांचा जो काही ग्रुप आहे तर तो PCB असेल तर त्यांच्यासाठी देखील 2 ऑप्शन्स आहेत मेन, आणि ते म्हणजे आपली MST-CET आणि दुसरा ऑप्शन म्हणजे नीट. आता मित्रांनो, इथं जसं JEEचं स्थान आहे तसं PCBमध्ये त्या ठिकाणी नीटचं स्थान आहे. दोन्हीही एक्झाम सेंट्रल लेवलच्या आहेत आणि ही नीटची जी काही एक्झाम आहे तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जाते. योगायोगानं सध्या CETचे फॉर्म भरणं चालू झालेले येतं आणि नीटचे फॉर्म भरणं देखील चालू झालेले येतं. मग आता PCBच्या विद्यार्थ्यांनी नेमका निर्णय कोणता घ्यायचा, CETवर फोकस करावं का नीटवर फोकस करावं, हे समजून घेण्याच्या आधी आपण हे पाहूया की या 2 परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत. मित्रांनो, PCMच्या बाबत जर तुम्ही पाहिलं तर CET मधून बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे टॉपचे कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही इंजिनिअरिंगला चांगल्या ब्रँचला देखील जाऊ शकता. पण PCBच्या बाबत त्या ठिकाणी PCB घेण्यामागचा मेन उद्देश बहुतांश विद्यार्थ्यांचा काय असतो, तर डॉक्टर व्हायचं. आणि मित्रांनो, इथंच या ठिकाणी जी काही PCBची CET आहे तर तिला लिमिटेशन येत आहेत. त्याचं कारण या ठिकाणी सध्या तुम्हाला MBBS असो, BDS असो, BAMS असो, BUMS असो किंवा BHMS, इवन व्हेटरनरी डॉक्टर म्हणजेच BVSC या प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त नीटच द्यावी लागेल. CET मधून तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही डिग्री कोर्सला ॲडमिशन मिळणार नाहीये. पूर्वी BAMSला किंवा BVSCला वगैरे CET मधून ॲडमिशन मिळायचं, पण आता मात्र तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर होण्यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे नीटमध्ये स्कोअर करणे. मग PCBच्या CET मधून तुम्हाला कोणते ऑप्शन्स आहेत, तर इथं थोडेसे लिमिटेड ऑप्शन आहेत आणि ते म्हणजे एक तर तुम्ही फार्मसीला जाऊ शकता. म्हणजे इवन या ठिकाणी PCM असेल तरी देखील तुम्ही फार्मसीला जाऊ शकता, PCB असेल तरी देखील तुम्ही फार्मसीला जाऊ शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर साधारणतः ॲग्री फील्डमधले BSc ॲग्री असो किंवा BSc फिशरी असो यासारखे बरेचसे त्या ठिकाणी जे काही डिग्री कोर्सेस आहेत तर त्याला देखील CET कंपल्सरी झालेली आहे. PCBची CET जी काही आहे तर ती तिथं बऱ्याच डिग्री कोर्सेसला आवश्यक आहे. म्हणजे ओव्हरऑल इथं CET मधून डॉक्टर होण्याचा पर्याय जो काही आहे तर तो आता बंद झालेला आहे. जर तुम्हाला फार्मसीला किंवा ॲग्रीमध्ये जायचं असेल तर निश्चितच तुम्ही PCBची CET द्या किंवा PCMची CET द्या, तुम्ही जाऊ शकता. पण डॉक्टर जर व्हायचं असेल तर मग मात्र नीटशिवाय पर्याय नाही. आता मुद्दा असा आहे की PCBची CET जी काही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मग नीट देणं योग्य आहे का, किंवा नीटचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी CET देणं योग्य आहे का, तर मला वाटतं या ठिकाणी PCB ग्रुप असणाऱ्यांनी या दोन्ही एक्झाम देणं कधीही फायद्याचं आहे. विशेषतः PCBची CET देणाऱ्यानं नीट एक्झाम जी काही आहे तर ती देणं योग्य राहील. कारण मित्रांनो, तुम्ही जर सिलेबस जर पाहिला तर या ठिकाणी 12चा जो काही आहे तर पूर्ण सिलेबस दोघांनाही असतो. CETला 11चा साधारणतः 20% सिलेबस आहे, नीटला मात्र 11चा पूर्ण सिलेबस आहे. ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलं तर CETच्या त्या ठिकाणी जे काही त्यांनी नोटीस दिलेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की PCBची CETची जी काही लेवल आहे तर ती नीटच्या इक्विव्हॅलंट असेल. स्टेट बोर्डाचा सिलेबस जरी तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी तो बऱ्यापैकी CBSE सोबत इक्विव्हॅलंट आहे.
म्हणजे एकंदर तुम्ही असं बिलकुल म्हणू शकत नाहीत की त्या ठिकाणी स्टेट बोर्डाचे पुस्तकं जे काही आहेत तर ते थोडेसे कमी दर्जाचे आहेत आणि CBSEचे त्या ठिकाणी हायर लेवलचे आहेत असं नाही आहे. दोन्हीही इक्विव्हॅलंट लेवलचे असे पुस्तकं आहेत. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही CETच्या निमित्तानं एरवी 12चा पूर्ण सिलेबस कंप्लीट करतायत आणि 11चाही बऱ्यापैकी पोर्शन कव्हर करतायत. मग अशा वेळेस तुम्ही नीटचा इनडायरेक्टली साधारणतः 65 to 70% सिलेबस कव्हर करतायत आणि हाच एक प्लस पॉईंट आहे. या ठिकाणी चांगल्या लेवलनं जर तुम्ही समजा CETचं प्रिपरेशन केलेलं असेल तर तुम्हाला CETला तर चांगले मार्क्स मिळतील, पण याच प्रिपरेशनच्या जीवावर मित्रांनो तुम्ही नीटला 720 पैकी 400 to 450 पर्यंत 400 ते 450 पर्यंत देखील मार्क्स मिळवू शकता. आणि जर खरोखर तुमचा अभ्यास सखोल असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही आणखी जास्त मार्क्स मिळवू शकता. म्हणजे एकंदर या ठिकाणी CETच्या प्रिपरेशनवर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर CETचं प्रिपरेशन केलं तर मित्रांनो तुम्हाला MBBS नाही पण BDS, BAMS, BHMS, BVSC हे जे काही डिग्री कोर्सेस आहेत तर ह्याला ॲडमिशन मिळू शकतं फक्त या अभ्यासावर. ठीक आहे, पण हा अभ्यास मात्र तुम्हाला चांगल्या लेवलनं चांगल्या प्रकारे करणं अपेक्षित आहे. आता थोडंसं PCMB ग्रुप असणाऱ्यांकडे वळूया. यांचं जेवढं कन्फ्युजन असतं त्याच्या दुप्पट कन्फ्युजन या PCMB वाल्यांचं असतं मित्रांनो. त्याचं कारण या ठिकाणी ह्यांनी 4 एक्झामला इलिजिबल असतात. कोणकोणते एक्झाम? हे विद्यार्थी JEEला देखील इलिजिबल आहेत कारण त्यांचं मॅथमॅटिक्स आहे. हे विद्यार्थी नीटला देखील इलिजिबल आहेत. हे विद्यार्थी CET जी काही आहे तर त्याच्यामध्ये मॅथच्या CETला आणि बायोच्या CETला देखील इलिजिबल आहेत. आता यामध्ये नेमका फोकस कोणावर करायचा हा फार महत्त्वाचा निर्णय आहे. हे पहिल्यांदा त्यांना ठरवणं अपेक्षित आहे की यांना जायचंय कुणीकडे, म्हणजे बाबा यांना मेडिकल फील्डमध्ये जायचंय का इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचंय. आता अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB या दोन्हीही स्तरावर अभ्यास करणं योग्य आहे का, तर माझ्या मते याचं उत्तर नाही असं आहे. कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी PCMची CET द्यायला तर PCBची देखील CET द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही देऊ शकता. पण मुद्दा कसा आहे, इथं कॉम्पिटिशन जी काही आहे तर ही प्रचंड आहे आणि अशा वेळेस तुमची जी काही कॅपॅसिटी आहे, तुमची जी काही ताकद आहे तर ती ताकद इथं डिवाइड व्हायली. फिजिक्स केमिस्ट्री कॉमन आहे मान्य आहे, पण मॅथ हा देखील एक हेवी सब्जेक्ट आहे आणि बायोचा सिलेबस देखील बराचसा मोठा आहे. आणि मग अशा वेळेस तुम्ही तुमची जी काही ताकद आहे ती उरलेल्या 2 महिन्यामध्ये एकाच गोष्टीवर फोकस करण्याच्या ऐवजी या 2-2 एक्झामवर किंवा या ठिकाणी सगळ्याच एक्झामवर जर तुम्ही फोकस केलं तर सगळीकडेच तुमचा स्कोर जो काय आहे तर तो घटणार आहे. शेवटी तुम्हाला मित्रांनो एकाच डिग्री कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. असं नाही आहे की सगळ्याच ठिकाणी चांगला स्कोर मिळवला म्हणून तुम्हाला सगळीकडेच ॲडमिशन घ्यायचं आहे, तसं करताही येणार नाही आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी निर्णय जर आत्ताच घेतला तुम्ही की बाबा मला बायो करायचं आहे, मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, तर अशा वेळेस मग तुम्ही PCBची CET द्या आणि नीट देखील द्या. तुम्हाला जर समजा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी PCMची CET द्या. या ठिकाणी तुम्हाला आधीच बोलल्याप्रमाणे या लेवलला येऊन तुम्ही JEEचं प्रिपरेशन करत असाल तर ते शक्य नाही आहे. कळलं का? कारण या ठिकाणी तुम्हाला एक सफिशियंट असा वेळ देणं आवश्यक आहे. त्या लेवलचा अभ्यास झाल्यानंतरच हे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स क्रॅक होऊ शकते. आणि मग तुम्हाला करायचंच असेल तसं तर तिथं तुम्हाला एखादा वर्षाचा गॅप घेणं हे योग्य राहील. तर इथं मित्रांनो या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अडीअडचणी आहेत त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलणं झालं आणि किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही एक शंका आहेत आणि दरवर्षी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या शंका असतात. खूप कमी विद्यार्थी असतात मित्रांनो दरवर्षी की ज्यांनी हे सगळं आधीच ठरवलेलं असतं आणि खरोखर तो एक खूप चांगला निर्णय असतो. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच ठरवलेलं असतं की बाबा मला हे व्हायचं आहे आणि त्या दृष्टीनं मला याच एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, या विद्यार्थ्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. याचा अर्थ आत्तापर्यंत तुम्ही काही ठरवलं नाही आहे म्हणून तुम्ही आता फेल झालात का, तर तसं बिलकुल नाही आहे मित्रांनो. जे काही आता साधारणतः मेमध्ये तुमच्या CETच्या एक्झाम आहेत, सुरुवातीला PCM ग्रुपच्या एक्झाम आहेत, नंतर PCBची आहेत, म्हणजे तुलनेत PCBवाल्यांना साधारणतः एक 8 ते 10 दिवस एक्स्ट्रा मिळत आहेत. हा त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. येणारे 55 ते 60 दिवस मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही बोर्डाच्या निमित्तानं 12चा सगळा सिलेबस जो काही आहे तर तो व्यवस्थित पद्धतीनं कव्हर केलेला आहे. त्यालाच फक्त तुम्हाला थोडंसं MCQ जे काही एक्झाम्पल्स असतात किंवा
जे काही क्वेश्चन्स असतात त्याची जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि 11चा जो काही एक पर्टिक्युलर सिलेबस आहे तो जर पुन्हा एकदा तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर कव्हर केला तर मित्रांनो आत्ता देखील उशीर झालेला नाही आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी उरलेल्या वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे आणि फोकस्ड असा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि योग्य एक्झामचं सिलेक्शन करणं आवश्यक आहे. ठीक आहे, एक्झामचं फक्त प्रिपरेशन करून चालणार नाही आहे, कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करायला हे देखील महत्त्वाचं आहे. चुकीची एक्झाम जर निवडली तुम्ही तर तुमची कदाचित सगळी मेहनत जी काही आहे तर ती पाण्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळं इथं या ठिकाणी आधी पहा की तुम्हाला नेमकं जायचं आहे कोणत्या कोर्सला, कोणत्या डिग्रीला तुमचं जाणं अपेक्षित आहे. या ठिकाणी तुम्ही जर आणखी कन्फ्यूज असाल, कुणीकडे जायचं याविषयी जर तुमचं निश्चित ठरत नसेल तर तुम्ही इथं काउन्सिलरची देखील मदत घेऊ शकता. ठीक आहे, काही प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात, त्यांनी त्या ठिकाणी एक्झॅक्ट ॲनालिसिस करतात की तुमची पर्सनॅलिटी नेमकी कोणत्या पद्धतीची आहे आणि तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जास्त सक्सेसफुल राहात. मित्रांनो शेवटी आमचं एकच ध्येय आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी जे काही यावेळेस परीक्षा देत आहेत तर त्यांनी योग्य पद्धतीनं अभ्यास करावा आणि सगळ्यात चांगल्या दर्जाचा स्कोर त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार आणावा. मित्रांनो या ठिकाणी उर्वरित वेळेमध्ये साधारणतः 50-60 दिवस तुम्ही सेल्फ स्टडी केला तरी देखील चालेल, कारण आधी तुम्ही बोर्डाच्या एक्झामच्या निमित्तानं क्लासेस वगैरे लावलेले असतीलच, त्याच्या जीवावर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. पण जर समजा तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल, बोर्डाचे पेपर कुठंतरी एक वाटत असेल की बाबा आपला म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही आहे आणि उर्वरित 50 ते 60 दिवसांच्या काळामध्ये एक प्रॉपर गायडन्स आवश्यक आहे, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच जे काही आपले क्रॅश कोर्स असतात तर ते जॉईन करू शकता. आपण विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत देखील साधारणतः एक 10 मार्चपासून डेली असा पुढच्या 2 महिन्यासाठी एक क्रॅश कोर्स रन करतोय. तर डेली 6 तास त्या ठिकाणी कोर्सचा कालावधी असेल, दररोज 6 तास, आणि येथे 2 महिने एकही दिवस सुट्टी न देता आपण हा सगळा सिलेबस त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं कव्हर करणार आहोत. ठीक आहे, जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत तर त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांच्या जवळचे कोणते जे काही चांगले क्लासेस आहेत तर ते जॉईन नक्कीच करू शकता. शेवटी मित्रांनो आपल्या सर्वांचं एकच ध्येय असायला पाहिजे, तो म्हणजे या ठिकाणी बोर्डाचे पेपर जे काही आपण दिलेत तर तिथं जो काही यायचा तो स्कोर येणारच आहे, पण येणाऱ्या ह्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तर ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या दर्जाचा स्कोर तुम्ही आणणं अपेक्षित आहे. कारण ह्याच्या पुढचे जेवढे जे काही महत्त्वाचे डिग्री कोर्सेस, प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहेत तर त्यासाठी या CETचा किंवा नीटचा किंवा JEEचा स्कोर हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो इथं या ठिकाणी मला वाटतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनातल्या ज्या काही शंका येतात तर त्यांचं निरसन करण्याचा मी इथं बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या शंकांचं निरसन झालेलं असेल. लवकरच अशाच एखाद्या नवीन विषयासह मी तुमच्या समोर येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.